नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून आजचा रंग हिरवा आहे. तर आपण हिरव्या रंगाची रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे काही खाऊची पानं घेतलेली आहेत. तर खाऊच्या पानांपासून आपण मिठाई बनवणार आहोत. तर चला पाहूया ती मिठाई कशी तयार होते. मी ते सर्व पाने व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत. तर बघा, मी तुम्हाला दाखवते त्या प्रकारे इथे आपल्याला बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. पण जे देठ असतो तो काढून आपल्याला बाजूला करायचा आहे, तो इथे आपल्याला नको आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही कात्रीनेही कापून घेऊ शकता. तर मी इथे एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सगळी जी आपण बारीक करून घेतलेली पानं होती ती मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि त्याच्यात मी हाफ कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 चमचाभर आपल्याला याच्यात गुलकंद घालायचं आहे. गुलकंदनी चव छान येते, त्यामुळे गुलकंद घालायचं. 1 चमचाभर बडीशेप घालायचे आणि 1 कपाचा जो 8वा भाग असतो तो भरून आपल्याला इथे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं आहे आणि मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर बघा, आपल्याला इथे नॅचरल कलर भेटलेला आहे. खूप डार्क नाही आहे, पण खूप छान कलर आला आहे. मी असाच वापरणार आहे. तुम्हाला जर डार्क हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये फूड कलर कोणताही वापरू शकता. तर मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी आता साजूक तूप वापरणार आहे. 1 चमचाभरच साजूक तूप लागतं आपल्याला ह्या रेसिपीमध्ये आणि त्यामध्येच आपली पूर्ण रेसिपी बनून तयार होते. तर तूप जरासं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला इथे हाफ कप डेसिकेटेड कोकोनट वापरायचं आहे. हे कोकोनट ऑलरेडी त्यातलं मॉइश्चर काढलेलं असतं, त्यामुळे आपल्याला खूप वेळ भाजावं लागत नाही. 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं तुपामध्ये आणि मग त्याच्यामध्ये हाफ कप साखर घालायची. तुम्ही जर दुधाऐवजी कंडेन्स मिल्क वापरलं असेल तर इथे साखरेचं प्रमाण खूप कमी होतं, कारण त्याच्यात गोडवा खूप असतो. आपण नॉर्मल दूध वापरलं त्यामुळे मी ते साखरेचं प्रमाण अगदी बरोबर घेतलेलं आहे, सेम. तर साखर जराशी परतल्यानंतर आपल्याला ती पेस्ट घालायची आहे जी आपण करून घेतली होती. तर साखर जशी विरघळेल तशी ती पेस्ट पातळ व्हायला सुरुवात होते, पण पुन्हा तिला आपण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे. पूर्ण कढई सोडलं पाहिजे त्या मिश्रणाने. तर इथे कढई सोडली आहे मिश्रणाने, तर आपण चेक करून बघूयात. तर एक गोळा मी घेतलेला आहे मिश्रणातला. तर बघा, हाताला अजिबात चिकटत नाही आहे, त्याचा बरोबर गोळा होते. म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे. ते एका बाउलमध्ये आपण त्याला काढून घेऊयात आणि एका साईडला पसरवून ठेवूयात गार होण्यासाठी, कारण त्याला आपल्याला 100% गार करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण फिलिंग तयार करूया. तर काही काजूचे आणि बदामाचे तुकडे मी घेतलेले आहेत, जराशी बडीशेप घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा भरून मी गुलकंद घेतलेले आहे. हे गुलकंदमध्ये ह्या काजू, बदाम आणि बडीशेप आहे, ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आपली फिलिंग तयार झालेली आहे आणि इकडे आपलं मिश्रणही गार झालेलं आहे. तर बघा, मिश्रणातले थोडे गोळे भाग घेऊन आपल्याला व्यवस्थित त्याचा लाडू कसा गोळा तयार करायचा आहे आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला पूर्ण तो गोळा कोट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवते आणि थोडं हलकं प्रेस करायचं आहे जेणेकरून तो कोकोनट त्या गोळ्याला चिकटला पाहिजे आणि मग आपल्याला ह्याला प्रॉपर शेप द्यायचा आहे. तर मी कसा शेप देते बघा, बरोबर वाटीसारखा, जसं आपण मोदकाची पाती तयार करण्यासाठी करतो तसं हलक्या हाताने करायचं. इथे आपल्याला खूप खोल करायचं नाही आहे, हलकं खोल करायचं आहे. बघा, दाखवते. तर सगळे गोळे मी तसे शेप देऊन घेतलेले आहेत. तर आपण जी फिलिंग तयार करून घेतलेली होती ती मी आता सगळ्या त्या वाट्यांमध्ये भरून घेत आहे. तर सगळ्या वाट्यांमध्ये एकसारखी व्यवस्थित दाबून भरायची आणि जी केकवर लावायची चेरी असते ती चेरी मी इथे गार्निशिंगसाठी वापरते. खूप छान लुक येतो आपल्या मिठाईला आणि जसं आपण खाऊचं जे गोड पान असतं ते खातो त्या प्रकारे सेम टेस्ट लागते याची खूप. आणि ही 15 दिवस टिकते फ्रीजमध्ये. तर नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा अशाच रेसिपी बरोबर भेटू. धन्यवाद.